आभार. ट्रॉफी सौजन्य आम्हाला राहतोय प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर हे सगळ्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. ते माजी सरपंच आदरणीय हरिदास गजानन पाटील साहेब यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर सर्व सन्मान चिन्ह कैलासवासी शीतल निलेश प्रधान यांच्या स्मरणार्थ सौजन्य भाईशेठ प्रधान आणि शैलेशेठ माई खिरणे यांच्याकडून करण्यात आले. त्यांचंही मनापासून आभार. सामनावीर ट्रॉफी कैलासवासी कैलास सांबो गोंधळी यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी कैलास गोंधळी यांच्याकडून करण्यात आले. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. सन्मान सामनावीर ट्रॉफी जे की करण्यात आले ते कैलासवासी कैलास गणपत गोंधळी यांच्या स्मरणार्थ श्री तानाजी कैलास गोंधळी यांच्याकडून करण्यात आले. त्यांचंही मनापासून आभार. बॉल या स्पर्धेसाठी आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत ते आदरणीय श्री प्रभाकर बबन पाटील यांचंही मनापासून आभार. आणि पाणी सौजन्य आम्हाला इथे 50 बॉक्स करण्यात आलेले आहेत ते आदरणीय श्री विश्वनाथ बाबूराव पाटील, श्री हरिचंद्र निगुळकर याचकडून यांचंही मनापासून आभार. आणि फलंदाज, गोलंदाज आणि सायकल ही आम्हाला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे ती डॉक्टर श्री सतीश भोईर यांच्याकडून करण्यात आले. त्यांचंही मनापासून आभार. या सगळ्यांचा मनापासून आभार. आपण त्याच्यानंतर आणखी बक्षीस जाते त्यांचाही आपण आवर्जून उल्लेख करू. तोपर्यंत जाऊया मॅच क्रमांक आजच्या दिवसातील तिसरी. आणि जसं मॅचला सुरुवाती झाली तोपर्यंत ऐकूया आपण लहू फडके सरांना. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच. हॅलो. आणि या बॉलवरती षटकार आलाय. आत्तापर्यंत या डावामध्ये ना 2 षटकार जरूर पाहायला मिळाले. हॅलो. टोटल धाव फलकावरती आता 13 लागतात. सामना क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय 2 विजेत्या संघामध्ये. अंबे विपक्ष शिरवली. याही बॉलला लाभ करायचा होता. डाऊन द ग्राउंड राहिला. मिड विकेटला तिकडे फिल्डर आहे, आर्यन आहेत आणि एक धाव या बॉलवरती प्रस्थापित केले जाईल. टॉस जिंकला गेला आहे अगदी अंबे टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकला होता, फिल्डिंग केली आणि त्याच्यानंतर सामना जिंकला होता. तर दुसरीकडे शिरवली टीम पहिल्या डावात बॅटिंग केली होती, तिथेही 70 धावा बनवल्या होत्या आणि धावा वाचवल्या होत्या. याही मॅचमध्ये आता त्यांच्या वाट्याला बॅटिंग आली आहे. 15 धावा 5 बॉलमध्ये प्रस्थापित केल्या. जो मागच्या मॅचमध्ये जो स्टार्ट मिळाला होता ना रेवनाथ वायले आणि तेजस मडवीनं, तो सुरुवात याही मॅचमध्ये आहे. टॉपेज मिड ऑफला 2 क्षेत्ररक्षक परंतु झेल टिपला जाईल. साजन पाटील, काय कमालीचा झेल आहे. ऐतिक संतोष दादा इथे वाटलं होतं की झेल मिळणार नाहीये, परंतु ज्या पद्धतीने हा प्रयत्न केला 2 खेळाडू अगदी समोरासमोर होते आणि साजेशनं या झेलला अगदी व्यवस्थित कॅरी केलंय. पहिला आदरा मिळालाय यावेळेस शिरवली टीमला. तेजस मडवी बॅक टू द पॅव्हेलियन. सार्वे हा सामना आहे, त्यामुळे दोन्ही टीम तुम्हाला ऑफिशियली पहिला कॉल आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करणार आहोत.
पहिला बॉल दुसऱ्या षटकातील हाफ ट्रॅकरचा बॉल होता, पुल करायचा होता, परंतु इथे एक धाव या बॉलला. बॅटची एज जरूर लागली होती, परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये बॉल आला नव्हता. गोलंदाज आर्यन खाणावकर हा गोलंदाज. पहिल्या मॅचमध्ये महागडी गोलंदाजी राहिली होती. अगदी जवळजवळ 24 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजानं. त्यामुळे या मॅच म्हणणं अपेक्षा असेल की आता इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकर एंडला आता भूषण पाटील, नवीन आलेला फलंदाज तेजस मडवी बाद झाला, ज्यानं एक षटकार दाखवला होता. लॉप केल्या बॉलला डाऊन द ग्राउंड ठेवलं. मिड विकेटला खेळाडू आहे, थोडेसे खराब क्षेत्ररक्षण, दुसरीचा प्रयत्न नाही होते. एकच धाव या बॉलवरती जरूर पाहायला मिळत. थोडंसं प्रेशर आहे इथेही दोन्ही टीमवरती, यात शंका नाहीच आहे, कारण का इथून सामना जिंकला की अगदी क्वार्टर फायनलला अगदी सुपर 8 साठी तिथे क्वालिफाय होईल, सुपर 8 साठी. त्यामुळं संघर्ष आहे, महत्वाचा आहे, यात शंका नाहीच आहे. लॉप केला बॉलला, परंतु डाऊन द ग्राउंड आहे, समोरच्या दिशेला लॉंगॉनला एकच धाव. हो यस, आज एकच संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय होणार आहे, परंतु जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये संध्याकाळी खेळेल सुपर 8 साठी. परंतु खेळायचा आहे सामना, हे ध्यानात असू द्या, नाहीतर डायरेक्ट घरचा प्रवास गाठाल आणि वारंवार आयोजकांना फोन करावा लागेल, असं होता कामा नये. कधी कधी सध्याच्या घडीला सुनील दादा तो ट्रेंड चालू आहे की दोन संघ पाठवतात पुढे आणि इथे कॅचची संधी आहे, परंतु काय घडेल इथे, बॉल सीमा पलीकडेच आहे, यात शंका नाहीये, कारण का ऑलरेडी तो खेळाडू बाउंड्री लाईन वरतीच टच होता, कारण का बाउंड्री आपली डायरेक्टली पडदाच आहे. त्यामुळं ऑलरेडी फलंदाजाला अंदाज लागलाच नाहीये की आपण सीमा रेषेच्या किती आतमध्ये बाहेर आहोत. ते षटकार आलाय. रिप्ले ऍक्शन मध्ये तुम्ही जरूर पाहू शकता. अगदी बॅलन्स ऑलरेडी गमावला होता. झेल जेव्हा हातात मिळाला तेव्हा पूर्णपणे शरीर झुकलेलं होतं त्याचा बाउंड्रीवरती, आणि हा षटकार हा नशिबाचा षटकार असेल मी तर म्हणेल फलंदाज भूषण पाटीलला. टोटल धावा 24 ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ, 2 धावे, 2 बॉल अजून शिल्लक आहेत, एक षटकार आलाय. आतापर्यंत षटक चांगलं हाताळलं होतं गोलंदाज आर्यननं, 3 सिंगल दिले होते, चौथ्या बॉल वरती षटकार आलाय. पुढचा बॉल आहे अगदी मिड विकेटला, जिकडे कॅमेरामॅन आहे त्याच्या पलीकडे बॉलला पाठवलाय षटकार. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 षटकार आता लागले, 30 धावा धावफलकावरती. सुनील दादा नवीन गोलंदाज आहे, थोडासा प्रयत्न करतोय आय थिंक, मला तरी वाटतं असा. फुलटॉस बॉल आणि आउट ऑफ द पार्क. सलग 3 बॉल 3 षटकार. गोलंदाज नवीन आहे, परंतु लाईन भरपूर खराब राहिली गेली आहे आणि 36 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागतात. वरती 36 लागल्यात. 18च्या सरासरीने आता धावा बनतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्यात, दुसऱ्या ओव्हरमध्ये 21 आल्यात. फर्स्ट किट बॉक्स असेल तर पूर्तता करायचे. प्रतीक भोईर आलाय नवीन गोलंदाज. इथे आज वातावरण थोडंसं संदेश दादा थोडंसं खराब जाणवलं जातंय.
मध्येच सूर्यप्रकाश लक्ष पडतोय. त्याच्यानंतर मधल्या काळात इथे विकेटची संभावना आहे. या बॉलवर साजन आहे डाऊन द फिल्डर आणि इथे झेल टिपला जातोय. वन मोर विकेट डाऊन. हा दुसरा आदरा मिळतोय यावेळेस शिरोली टीमला. आज रेवनाथ वायले हा बाद झालाय. साजननं चांगला झेल टिपलाय. अगदी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी जो कूलर आहे तो आम्हाला कुमारी परी अमोल पाटील यांच्या वतीने आम्हाला मिळालाय. आणि जरूर या गोष्टीची आम्ही चर्चा करूच की पारितोषिक कुणाकडनं दिले गेलेत. त्या मान्यवरांची नावं जरूर आमच्या दर मॅचच्या दरम्यान तुम्हाला ऐकायला मिळतील. इथे प्लेड ऑन. एसटी उद्ध्वस्त झाले आहे. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज परेश गायकर बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 3 शिरोली टीमला. स्क्रीनवरती तुम्ही महागुरूंना पाहू शकाल. शेड्यूल भरपूर बिझी आहे. अगदी सध्याच्या घडीला तर इलेक्शनचं वातावरण आहे. संदेश दादा त्यामुळं त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. परंतु क्रिकेटवरती प्रेम आहे त्यामुळं ते आज या क्रीडांगणावरती आहेत. हॅट्रिकचा बॉल होता. इकडे बॉलला पाठवला गेलाय सीमा पलीकडे. एका टप्प्यानं दणदण करत बॉल चाललाय. चौकार. आणि आर्यन मडवीनं पहिल्या बॉलवरती चौकार दाखवला जो पहिल्या मॅच मध्ये चमकला होता. खूप चांगली बॅटिंग केली होती आर्यननं. हा फुलटॉस बॉल गुडघा वाकवला. बॉलला पाठवला ऑन साइडला. वन्स अगेन बॉल सीमा पलीकडे. चौकार. बॉलची पूर्तता करा. बॉल बॉय. दोन बॉल 2 चौकार आता प्रतीक भोईर वरती इथे दागले गेलेत आर्यन मडवीच्या माध्यमातून. ज्याने पहिल्या मॅच मध्ये 21 धावांचं योगदान दिलं होतं. अगदी प्लेअर ऑफ द सिरीज साठी इथे 2 व्हीलर बाईक आहे. टू व्हीलर बाईकचे आमचे पुरस्कृते श्री गणेश ट्रान्सपोर्टचे ओनर सन्माननीय संजय शेठ मारुती पाटील यांच्या वतीनं ही 2 व्हीलर बाईक आहे या स्पर्धेमध्ये. बॉलला आडव्या बॅटला खेळायचं होतं परंतु बॉल अगदी बॅटची एज लागल्यानंतर शरीरावरती थांबला गेलाय. डॉट बॉल आलाय. हे षटक तिसरं षटक मार्गस्थ जिथे 2 विकेटनं सुरुवात झाली या षटकाची परंतु मधल्या 2 बॉल 2 चौकार आलेत. 44 धावा बालकावरती लागतात. 3 विकेट्स. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि सामना ही 4 षटकांचा आहे त्यामुळे अजून एक षटक बॅलन्स आहे. तिसरं षटक मार्गस्थ. शेवटचा बॉल. कमालीचा बॉल आहे. अगदी इथे पहिल्या अटेम्प्टला एसटी रक्षकाचं लक्ष असतं तर आय थिंक इथे विकेटची संभावना होती आणि तिथे डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक
3 समाप्त होत आहे. धावा धावफलकावरती 44. 3 फलंदाज बाद. ओव्हरमध्ये आल्या 2 विकेट्स. कमबॅक केलं आंबे टीमसाठी आणि हाच कमबॅक कायम ठेवावा लागेल. शेवटचं षटक गोलंदाज आता रोशन पाटील आहे. पहिला बॉल शेवटच्या षटकातील. लाभ केला बॉलला लॉंग ऑफला. खेळाडू आहे. वॉट कॅच. काय झेल टिपलाय, काय अंदाज लावलाय. अगदी खेळाडू साजन होते. आतापर्यंत साजनचा हा तिसरा झेल आहे या मॅच मध्ये. फलंदाज बाद आहे. अंदाज बादला. बॉडीचा बॅलन्स कशा पद्धतीने ठेवला गेलाय. परफेक्ट बॅलन्स इथे केलं बॉडीला आणि एका हाताने झेल हा टिपला गेलाय. डावामध्ये हा तिसरा झेल आहे या डावात. उल्हास आलाय नवीन फलंदाज. पुढे टाकला बॉल. या बॉलला लॉब केलं मिड विकेटला. खेळाडू आहे वन्स अगेन आणि उल्हासला इथे परतावं लागेल. बॅक टू बॅक हा दुसरा आदरा मिळतोय यावेळेस शिरवली टीमला. सलग दुसऱ्या बॉलवरती हा विकेट होता. थोडीशी शंका होती शिरोली टीमला की इथे कदाचित, परंतु तिथे काहीच नाही. आपली टेक्निकल टीमने आम्ही चेकआउट केलं रिप्लाय ॲक्शनमध्ये आणि एक्युरा इव्हेंटच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. क्वालिटी विथ क्लॅरिटी आहे या चॅनलकडे आणि त्यांना स्पष्ट इथे दिसलं जातं की फलंदाजानं झेल अगदी सुरक्षित जागेमध्ये टिपलाय. कारण का सध्या हवा आहे मैदानामध्ये त्यामुळे पडदा कदाचित असं जाणवलं की हल्ला आहे, परंतु तसं काही घडलं नाही आहे. खेळाडूचा कुठलाच भाग त्या बाउंड्री लाईनला टच नव्हता. सौरभ पाटील आलाय नवीन फलंदाज. ऑन हॅट्रिकला इथेही हाही गोलंदाज तयार आहे. प्रत्येक भुईरनं तशी सुरुवात. आता रोशन पाटील ऑन हॅट्रिकचा बॉल. बॉल अगदी खाली राहिलाय. बॉलला खाली ठेवलं गेलं. डॉट बॉल आलाय. प्रेशर टाकलं जातंय. अगदी पहिल्या 2 षटकामध्ये काय धावा बनवल्या होत्या, 36 धावा बनवल्या होत्या. तिथून या डावाला शांत केलंय. इथे फटका चांगला आहे. पाहावं लागेल. खेळाडू आहे. बॉलच्या खाली बनेल दर्शक. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा. आणि पुढचा सामना असेल वलप विपक्ष वाकलन. दोन्ही टीमच्या कॅप्टन्स आपण या. आयोजकांचा हा कॉल आहे. खरं तर सामना तो चौथा होता, परंतु
काही ऍडजस्टमेंट आहे, आयोजकांनी कॉल चला या बल विपक्ष वाकलन नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. ह्या बॉलला इथे डॉट बॉल येतोय. काय कमालीचं षटक आहे रोशन पाटील. 2 बॉल. यस, इथे पंच बॅटिंग करणारी टीम रिव्ह्यू घेते. वाईट साठी रेफर केलाय. पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे की बॉल चांगला आहे आणि इथे रेफर केलं गेलंय. टेक्निकल टीम संदेश दादांकडे हा निर्णय सोपवला झालाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू समाप्त आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा या डावासाठी. एक रिव्ह्यू उपलब्ध होता तुमच्याकडे बिमर आणि वाईट साठी तुम्ही घेऊ शकता. तो इथे गमावला गेलाय. बॉल आता शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे. अप्रतिम षटक 6 धावांचं राहिले गेलंय. आता टार्गेट सेट करणारा बॉल आहे. धावा लागल्यात 50. बॅटच्या टोल एंडला डाऊन द ग्राउंड राहिला. मिड विकेटला फिल्डिंग चांगली. 1 धाव पूर्ण आहे आणि तिथेच थांबावं लागते. एकच धाव आहे. 51 धावा बनल्यात आणि 52 धावांचं लक्ष आता अंबे टीमच्या समोर आहे. चला टॉस साठी दोन्ही टीम्स यायचं. वलाप विपक्ष वाकलन. पहिलं सत्र समाप्त झालंय. 51 धावा धावपलिकावरती योगदान राहिलं. 5 बॉल मध्ये 19 धावा ज्याने बनवलं गेलं तो फलंदाज भूषण पाटील. मोलाचं योगदान होतं. तर 24 बॉल 52 धाव्याची गरज. जे के स्पोर्ट्स वाकलन आमचे परममित्र प्रदीप दादा पाटील वाकलन यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण इथे पाहतो. सलया वलबी विपक्ष वाकलन अशी लढत असणार आहे. रोशन अभिनंदन. धोनी क्रिकेट संघाला खूप खूप शुभेच्छा. या आमचे पुरजी यांच्या फिरकीचा जादूगर. चला पुरजी यांच्या शुभास्ते नाणेफेकी संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कौल. जे के स्पोर्ट वाकलन क्रिकेट संघ स्पर्धा आपण पाहतो. राजा राणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट 2024-25 पर्व आहे. बाळादादा धुमाले यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धा खेळण्याची किती तुम्हाला उत्कंठ आहे? स्पर्धा खेळण्याची आम्हाला जास्तीत उत्सुकता आहे आणि आयोजन बोलला तर चांगलाच केलेलं आहे. हा नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात? आम्ही पतंग तर फिल्डिंग करू. हाच निर्णय तुम्ही का स्वीकारला? आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत राजा राणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. इथे आल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? आयोजन खूप चांगलं केलं आहे आणि मैदानसुद्धा चांगले. आम्हाला खेळायची बहुत अजून उत्सुकता आहे. हा रोशन नाणेफेक आपण गमावलेली आहे. नाणेफेक तुमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्रीने घेतला असता पहिला. आता उलट झालेलं आहे. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? नक्कीच आता बघितलं 2-3 मॅचमध्ये आमचा संघ जरा बॅक फुटला गेला आहे. पण मी प्रत्येक प्लेयरला एकच सांगतो का आपला प्रत्येकाने 100% द्या आणि चांगला स्कोअर. राजा राणी क्रिकेट संघ गोट या स्पर्धेचा
आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल, कसं वाटलं आयोजन आपल्याला? नक्कीच सुनील साळुंकेचं आयोजन बोललं तर एकदम चांगला असतो आणि नेहमीप्रमाणे आम्हाला फक्त एक कॉल फक्त आमच्या एंट्री ठेवतोय विदाऊट ॲडव्हान्स एवढाच काहीच घेत नाही. थँक्यू. खऱ्या अर्थाने ही आहे रोशन सुनील सालुंके, राजा राणी गोट क्रिकेट संघाचे एक नामांकित क्रिकेटर, यांची ओळख. आणि त्यांनी सांगितलं सुनील सालुंके अर्थात राजा राणी गोट क्रिकेट संघाचं ज्या संघाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केली गेली, फक्त सुनील सालुंके यांचा फक्त एक कॉल आम्हाला हवंय आणि कॉलवरच खऱ्या अर्थाने आम्ही या स्पर्धेमध्ये दाखल होत असतो. नाणेफेकीचा कौल आपण पाहतो. निश्चित स्वरूपात JK स्पोर्ट वाकलन क्रिकेट संघाने गीत 11 वाकलन क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी वल्लभ क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात आहे. 52 धावेचं टार्गेट आहे आणि पहिल्या बॉलवरती इकडे 2 धावा प्रस्थापित आहे. बल्ला अगदी लॉंग ऑनला पाठवलं होतं फलंदाजांना. गोलंदाज भूषण पाटील आलाय. तेजस मडवीला आता मागे ठेवलं गेलंय. ही रणनीती असेल आता, ही प्लॅनिंग आहे शिरोली टीमची. स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रीतम पाटील. मिडॉन आहे. फिल्डिंग खराब आहे तिकडे. एकदा बनेल या बॉलवरती, दुसरीचा प्रयत्न धाडच नाहीये. फटका चांगला होता डाऊन द ग्राउंड. अगदी मिडॉनला तिथे खेळाडू रेवन होते, रेवनाथ होते आणि ही फिल्डिंग थोडीशी खराब जाणवली. तिचा लगेच बेनिफिट फलंदाजांना मिळाला. एक धाव पलकावरती लागली. ऋतिक पाटील. फुल टॉस बॉल इनसाइड आउट. डी पेक्षा खेळवरला बॉल धन धन खेळत चाललाय सीमा पलीकडे. चौकार. लवो आई एकविराला डीजे साऊंड सिस्टीमचं कौतुक करायला लागेल. चंद्रन खूप छान साऊंड सिस्टीम. टायमिंगचा बेताज बादशाह तोही आहे आणि इथे मॅच मध्ये काय फटकेबाजी करतोय ऋतिक पाटील ऑन अ फायर. बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार. मध्ये मॅच विनिंग नॉक ऋतिक पाटीलनं केलं होतं. 21 धावा होत्या त्याच्या आणि आता इथेही संघर्षाला अगदी उठून पेटला या फलंदाज. 2 बॉल 10 धावा त्यानं बनवल्या. टोटल 13 धावा. याही बॉलला पिकअप स्ट्रोक. काय क्लास आहे या फलंदाजाच्या बॅट मध्ये. बॉल अनादर चाललाय बॉडी लाईनच्या पलीकडे. षटकार. षटक आता नाहीये. का ही चुकी घडते की काय. कारण का इथे विश्वास ठेवला भूषण पाटील वरती आणि तो नेमका इथे मार खातो या षटक्यामध्ये. ही प्लॅनिंग, ही रणनीती काय सांगेल. इथे स्टेट ड्राईव्हचा फटका. अगदी सचिन तेंडुलकर स्टाईलने हा फटक्याला इथे कन्वर्ट केला. सिग्नेचर ऑफ सचिन तेंडुलकर या स्ट्रोकला इथे पाहायला मिळाला. बॉल सीमा पलीकडे. षटकार. पहिलं षटक समाप्त झालंय आणि बिनबाद 25 धावा. लव खऱ्या अर्थाने आपण पाहतो ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा घोट ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि आज राजा राणी घोट क्रिकेट संघाचे नेतृत्व आपले सुनील सालुंके आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. परंतु खऱ्या अर्थाने सुनील सालुंके तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून राजा राणी अर्थात आमचे बालादादा धुमाल यांचा सुपुत्र राजा, त्यांची सुकन्या राणी खऱ्या अर्थाने तुमच्या संघासाठी लकी ठरलेले आहे. लकी फॅक्टर ज्याला म्हटलं जातं. कारण एक काल असा होता 4-5 वर्षापूर्वीचा. आपण पर्वता जर विचार केला ना, सुनील सालुंकेने एक छोटासा संघ उभा केला
आणि आर्थिकदृष्ट्या स्पर्धेमध्ये पॅकेजच्या स्वरूपात आमचे या स्पर्धेचे शिल्पकार बालादादा धुमाल यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सातत्याने एक त्यांच्या पाठीशी राहिले, खंड समर्थक म्हणून पाठीशी राहिले आणि संघाला नाव मात्र देण्यात आला. कारण बालादादा यांची खरी ओळख आहे त्यांचे सुपुत्र राजा आणि त्यांची सुकन्या राणी की आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या. खऱ्या अर्थाने या संघाला ते खूप मोठं योगदान या दोन खऱ्या अर्थाने सुपुत्रांच्या माध्यमातून प्राप्त झालं. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 27 धावेची गरज. पहिला बॉल लॉफ केला, डाऊन द ग्राउंड राहिला, हलक्या हातानं बॉलला टर्न केलाय. मिड विकेटला एकच धाव आहे कारण समोर आता ऋतिक येणार. 4 बॉल 22 आता सध्याच्या घडीला नाबाद आहे तो फलंदाज. पहिल्या मॅचमध्ये 21 आता 26 झाल्यात, अर्धा पल्ला गाठलाय आणि 17 बॉल 26 ची गरज आहे. मॅचला अगदी इथे पहिल्याच ओव्हरमध्ये टर्न केलाय. अजून अपेक्षा आहे की तेजस मडवी येणार कधी आहे. जो गोलंदाज आहे शिरोली टीमचा. इनसाइड आउट, फटका भरपूर चांगला डीपेक्षा खेवरला. तेजस आहे दूरवरचा प्रवास, बॉलला अडवलं जाईल आणि इथे 2 धावा या बॉलवरती. कधी कधी चांगल्या गोलंदाजाला महागुरू मागे ठेवणं हाही त्रास राहतोय. ज्या तेजस मडवीनं पहिल्या मॅच मध्ये सुरुवात केली होती 3 धावा 3 विकेट, तो आता मागे कशासाठी राहिलाय. ही प्लॅनिंग तरी नक्की कुठली आहे कारण का मॅच आता फसत चालली आहे. आदित्य मडवीलाही इथे आक्रमण केले जात आहे. बॉल गॅप मध्ये पाठवलाय, दूरवरचा क्षेत्र आहे. 1 धाव पूर्ण आणि तिथे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. मागच्या बॉलवरती 2 धावा आल्या त्या, इथे सिंगल आले. टोटल आता 4 धावा या 3 बॉलमध्ये जमा आहेत. 29 धावा. 29 धावा धावपालिकावरती लक्ष आहे 52 धाव्यांचं. त्यामुळे अजून 23 धावेची गरज आहे आणि बॉल इथनं शिल्लक आहेत 15 बॉल 23. बॅटिंग करणारी टीम आता ड्रायव्हिंग सीटवरती आहे. ते लक्ष्याच्या जवळ आता जाण्यासाठी त्यांना पहिलं मान आहे. प्रीतम पाटील पहिल्या मॅच मध्ये 20 धावा त्याने बनवल्यात. इथे इट्स माय कॉल कोणाचा आहे. एक्झॅक्टली दोघांचे कॉलिंग चुकलंय. पहिल्या अटेम्प्टला उल्हासनं प्रयत्न केला होता की मी घेतो, परंतु शॉर्ट लेगला असणाऱ्या फिल्डरने सांगितलं नाही मी घेणार आणि तो इथे फसला गेलाय, झेलभूमीला दान झालाय. 31 धावा धावपटलावरती लागतात बिनबाद. 10 बॉल मध्ये 31 धाव्यांची ही भागीदारी रचले. पहिल्या विकेटसाठी कदाचित मॅच विनिंग पारी या दोघांच्या माध्यमातून राहील का. यस, इथे प्रयत्न आहे की आम्हीच हा सामना संपवणार. बॉलला अगदी खेचून पाठवला गेलाय मिड विकेटच्या वरन. हाय आणि हँडसम षटकार. भक्त परायण श्री वासुदेव पोरजी यांचं आगमन झालेलं आहे. माऊली यावं आपण व्यासपीठावर. आपला आम्ही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज आदित्य मडवी. वाडा स्ट्रोक, बॉल चाललाय तेजस मडवीच्या डोक्याच्या पलीकडनं आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार फलंदाज प्रीतम पाटीलच्या बॅटने आलाय. टोटल धावा धावपालकावरती 43 2 षटकाच्या समाप्तीनंतर. माऊलींचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. बघा पाणी मैदानामध्ये जात आहे आणि लघु पाण्याला जीवनामध्ये किती महत्त्व आहे बघा. कारण ज्यावेळेस आपल्याला एका कवीने सुद्धा म्हटलेलं आहे, ज्यावेळेस आपल्याला तहान लागते ना त्यावेळेस आपले होठ सुद्धा सुकले जातात. आणि त्यावेळेस कवी काय म्हणतो बघा, एक कवी असं म्हणतो की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी हंडा रिकामा. हॅलो. नाही होठावर साये डोला पावसाची गाणी हंडा रिकामाचं घुमे देरे आभाला दे पाणी ओझ रिकामे अंड्याचं माय उचलावं कोणी. हॅलो.
दे रे आभाला दे पाणी दे. हा 12 बॉल शिल्लक आहेत महागुरू आणि आता 9 धावायची गरज आहे. अगदी या गोष्टीची ना जेव्हा लंच ब्रेक चालू होता आमचा तेव्हा महागुरू आणि आमची चर्चा चालू होती की प्लेअर ऑफ द सिरीजची जी 2 व्हीलर बाईक आहे ती कोणाकडे झुकली जाईल या स्पर्धेत. आणि त्यांनी असं वर्णन केलं की लो गटातील खेळाडूकडे ते झुकली जाईल. आणि इथे काय या फटका सजवलाय फलंदाज ऋतिक पाटीलच्या बॅटनं हा षटकार आलाय. सामना अतिशय क्लोज आला. 11 बॉल शिल्लक ची गरज. तेजस आलाय आणि हा मॅच विनिंग स्ट्रोक आहे एम एस धोनी स्टाईलनं. इथे सामना संपवला ऋतिक पाटीलनं. काय खेळी साकारली गेली आहे. 8 बॉल आणि 37 धावांची नॉट आउट इनिंग साकारली गेली. मॅच विनिंग परफॉर्मन्स दिलाय. अप्रतिम खेळ राहिला. 2 सामने जिंकलेत आणि सुपर 8च्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण यायचं हे विसरायचं नाहीये कारण का एकच संघ आज सुपर 4 ला क्वालिफाय होईल. थँक्स. इथे लव फडके आता जी लढत झाली एका बाजूला निश्चित स्वरूपात शिरवली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी आंबे आणि या लढतीमध्ये गावदेवी आंबे क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. दुसरा विजय मनपूर्वक आपलं राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आपलं अभिनंदन. आणि गावदेवी क्रिकेट संघ शिरवली तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचं मनपूर्वक आभार. टिप्या बैल बघा बालाशेठ यांना सुद्धा बैलगाडा शर्यतीची खूप आवड आहे. सामनावीर या सामन्याचा ऋतिक पाटील ज्याने 8 चेंडूमध्ये 38 धावांची दमदार इनिंग साकारली तो ऋतिक ठरतोय सामन्याचा सामनावीर. या हरिभक्त पारायण श्री वासुदेव पोरजी माऊलींच्या शुभ हस्ते हे पारितोषिक इथे वितरित केले जाईल. आणि राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असणार जी आम्हाला प्रतिमा आहे श्री वैभव चांगदेव भोईर यांनी पुरस्कृत केले. आणि त्याचबरोबर सामनावीर आदरणीय श्री कैलास गणपत गोंदले यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र तानाजी गोंदले यांनी पुरस्कृत केलेले आहे. निश्चित स्वरूपात अभिनंदन. चला लगेचच आपल्याकडे बोलणार आहोत. चला लागोपाठ 2 सामन्यामध्ये विजय संपादित केलं कसं वाटतं. खूप छान वाटतंय आम्हाला. एंट्री तर सुनील दादानी आणि अरविंद आणि संजय यांनी सपोर्ट केला एंट्री इथं भेटण्यासाठी. आज तो 8 चेंडूमध्ये 38 धावांची दमदार इनिंग साकारली. नाबाद केली साकारली. संघाला विजय संपादित करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. अशी एखादी स्पर्धा तुला अविस्मरणीय स्पर्धा आठवते का. त्या स्पर्धेमध्ये तू अशीच दमदार इनिंग साकारली आणि आपल्या संघाला विजय संपादित करून दिलं अशी एखादी स्पर्धा आठवते. अशी स्पर्धा इथं दुंद्रेमध्ये मी अशी सेम स्पर्धा गाजवली होती. राजाराणी क्रिकेट संघ घोट आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक करतात आमचे बालादादा धुमाल यांनी यांच्या माध्यमात